नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग थोडा उशिरा आलेला आहे कारण आता अर्जुन स्वतः आर्ग्युमेंट करणार आहे. नक्की काय होणार आहे, कोर्टामध्ये कशा पद्धतीने आर्ग्युमेंट होणार आहेत, अर्जुन कशा पद्धतीने बाजू मांडणार आहे आणि अर्जुनने जामिनासाठी अप्लाय केलेलं नसताना सुद्धा अर्जुन या केसमधून त्याला कसा जामीन मिळणार आहे, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत. खरंच प्रेक्षकांनो खूप पाहण्यासारखं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी हा भाग शेवटपर्यंत पहा. अगदी डिटेलमध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे कारण तुम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे आजच्या भागामध्ये काय झालेलं आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे आपण पाहणार आहोत. तर इकडे पाहायला मिळतं की चैतन्याला आता काय बोलायचं काहीच कळत नसतं कारण ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांनी जे काही पॉईंट मांडलेले असतात, जे काही केलेलं असतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की अर्जुन सुभेदारसुद्धा शांताच्या या गुन्ह्यामध्ये सामील होते का, लहान मुलांना पकडायचं आणि त्यांना सिग्नलवरती हे सगळं जे भीक मागायला पाठवणं वगैरे या गोष्टी व्हायच्या, मग यामध्ये सामील होते का आणि त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला का, अशा सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता चैतन्याला काय बोलायचं तेच कळत नसतं. चैतन्य गप्प झालेला असतो. प्रियाला मात्र खूप आनंद होत असतो कारण चैतन्य बोलू शकत नाहीये, पण तिला कुठं माहितीये जर चैतन्य बोलला नाही तर बोलणार कोण आहे, नक्की काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी आता तिथे होणार असतात. मग अर्जुन चैतन्याला बोल म्हणत असतो पण चैतन्याच्या तोंडातून काही शब्द फुटत नसतात. अर्जुनवर जे आरोप केलेले आहेत ते पाहून खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता बोलायला सुरुवात होते. अर्जुन म्हणतो की जज साहेब, माझी एक रिक्वेस्ट आहे, यापुढचे आर्ग्युमेंट मी स्वतः केले पाहिजेत असं मला वाटतंय. हे सांगितल्याबरोबर इकडे जज साहेबांनी जेव्हा असं सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र अर्जुन आता स्वतः तिथे आर्ग्युमेंट करण्यासाठी येतो. अर्जुन आर्ग्युमेंट करण्यासाठी आल्यावर निरंजन प्रभू जे आहेत त्यांची बोलतीच बंद झालेली असते. अर्जुन तिथे येतो आणि त्याची आर्ग्युमेंट करायला सुरुवात करतो. खरं तर आता सायली आणि कल्पनाला सुद्धा बरं वाटलेलं असतं. आधी वाटत होतं की आता चैतन्य काहीच बोलत नाहीये, आता काय होणार, कारण चैतन्य जर बोलला नाही तर कसं होणार हे सगळं, म्हणून खरं तर टेन्शन आलेलं असतं. पण या सगळ्या गोष्टींमुळं ते टेन्शन दूर झालेलं असतं आणि खरं तर ज्या पद्धतीने आता ह्या सगळ्या गोष्टी पुढे येऊ लागलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आता अर्जुन ज्या पद्धतीने मांडत असतो, कारण अर्जुन जेव्हा येतो आज पहिल्यांदाच अर्जुन कोर्टामध्ये उभा राहत असतो आणि त्यावेळी त्याच्या अंगावरती काळा कोट नसतो किंवा त्याच्या गळ्याला टाय नसते, म्हणजे जी वकिलांची टाय असते ती टाय लावलेली नसते. त्यामुळे अर्जुनला थोडंसं टेन्शनसुद्धा, म्हणजे वाईट वाटत असतं की आज पहिल्यांदाच आपण कोर्टामध्ये असं उभं राहतोय. या गोष्टीचं टेन्शन येणं स्वाभाविक आहे कारण काहीही झालं तरीही अर्जुनने आजपर्यंत इतक्या निरपराध लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. आज अर्जुनला स्वतःला लढायचं असतं आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच वेळेस आता अर्जुन पुढे उभा राहतो आणि बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणू लागतो की आत्ताच मी ऐकलेलं आहे, ते म्हणजेच ॲडव्होकेट निरंजन प्रभू, ते सरकारी वकील आहेत, मान्य आहे मला. मग त्यांनी जे आर्ग्युमेंट केलेले आहेत, त्यांनी जे सांगितलेलं आहे ते म्हणजेच की ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांनी सांगितलं, त्यांनी त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये जर तर असं असतं तर तसं असतं तर या पद्धतीनं झालं, त्या पद्धतीनं झालं, असं झालं असेल, तसं झालं असेल, असे बरेच शब्द वापरले. म्हणजे आर्ग्युमेंटमध्ये या शब्दांचा खूप सारा वापर केलेला होता आणि त्यांनी माझ्यावरती आरोप करून मी खुनी आहे असं सुद्धा त्यांनी जाहीर करून टाकलेलं होतं. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सगळेजण तिथं ऐकत असतात तेव्हा सगळ्यांनाच तिथं भारी वाटत असतं. अर्जुन ज्या पद्धतीने आता त्याचे मुद्दे आर्ग्युमेंट करत आहे, त्याचे मुद्दे मांडत आहे, तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. अर्जुनने बोलल्यानंतर अश्विन, त्याचबरोबर सायली, कल्पना यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत असतो आणि त्याचबरोबर अर्जुन एवढा कॉन्फिडंटली आता समोर आलेला असतो आणि बोलायला सुरुवात करतो. अर्जुन सांगायला सुरुवात करतो की हो, मला प्रश्न विचारले गेले, आता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं स्वाभाविक आहे आणि मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत असं अर्जुन सांगतो आणि उत्तरं द्यायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो की पहिला प्रश्न, माझी आणि शांता मावशींची ओळख का झाली, म्हणजे शांता कदम यांची आणि माझी ओळख का झाली, त्या माझ्याकडे का आल्या. तर या प्रश्नाचं उत्तर
मी तुम्हाला देऊ इच्छितो ते म्हणजेच शांता कदम या माझ्या क्लायंट होत्या. आता सगळ्यांना कळायचं बंद होतं, हे असं का बोलतंय, शांता कदम क्लायंट होत्या म्हणजे काय झालेलं होतं. अर्जुन सांगायला सुरुवात करतो. शांता कदम या एके दिवशी माझ्याकडे आला. त्यांचा नवरा त्यांना खूप मारहाण करायचा, त्यामुळे त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली होती. त्यांना त्यांच्या नवऱ्यापासून डिवोर्स घ्यायचा होता. तेव्हा शांता कदम यांना मला त्या आल्या त्यानंतर कळलं की हे सगळं काय झालेलं आहे. त्याचबरोबर मला आणखी काही गोष्टी कोर्टाच्या समोर आणायच्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्स्पेक्टर पाटकर यांनी माझ्या गाडीमध्ये डेड बॉडी पाहिली, पण त्या कोणत्याच गोष्टीचा कुठेच संबंध नव्हता. मी रस्त्याने जात होतो, माझ्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. त्यांनी माझी गाडी थांबवली आणि त्यांनी थांबवायला सांगितली. त्या क्षणी मी सुद्धा माझी गाडी थांबवली आणि त्यांना अपेक्षित होतं त्याप्रमाणे सहकार्य केलं. परंतु त्यांच्या मनात जर गोष्टी वेगळ्या पद्धतीने चालू होत्या तर मी कितीही सहकार्य केलं आणि काहीही केलं असतं तरी त्याचा काहीच उपयोग होत नव्हता हे मला माहिती होतं. आता निरंजन प्रभू काहीच बोलत नाहीये. प्रियाने आता तर डोक्याला हात लावलेला असतो. निर्या बोल रे बाबा, निर्या बोल काहीतरी तू, असं प्रिया म्हणत असते. अर्जुन त्याचे मुद्दे शांतपणे कोर्टाच्या समोर मांडत असतो. अर्जुन म्हणत असतो की आता शांता कदम यांना त्यांचा नवरा मारहाण करायचा आणि त्यांच्यासाठी जी पोलीस कंप्लेंट केलेली होती त्यामुळे त्या माझ्या क्लायंट होत्या आणि त्यांच्या जीवाला धोका होता, म्हणून मी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं होतं. आता हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं पाहत असतात. जज साहेबांच्या पुढे एक एक मुद्दा मांडला जात असतो. जज साहेब सुद्धा हे सगळं पाहत असतात आणि प्रियाचा चेहरा मात्र पांढरा फिक पडलेला असतो. तिला भीती वाटायला लागलेली असते की आपण अडकले तर जाणार नाहीये ना. अर्जुन हे सुद्धा कोर्टाच्या समोर सांगतो की त्या दिवशी मी माझ्या बायकोबरोबर आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो होतो आणि राहिला प्रश्न शांता कदम यांच्याबरोबर जयेश सुद्धा तिथं होता आणि त्यांची काळजी वाटत होती, म्हणूनच मी जयेशला त्यांच्याबरोबर पाठवलं होतं. का तर शांता कदम यांच्या घरावरती नगरपालिकेची नोटीस लागलेली होती आणि त्यांच्या घराला अतिक्रमणमध्ये घर होतं, त्यामुळे ते पाडलं जाणार होतं. काही कागदपत्र घ्यायची होती म्हणून शांता कदम तिथं गेलेल्या होत्या. आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू तिथे येतात आणि ते म्हणतात की मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची उलट तपासणी घ्यायची. अर्जुन लगेच त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन उभा राहतो आणि मग ॲडव्होकेट प्रभू जे आहेत ते अर्जुनला प्रश्न विचारतात. तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही शांता कदम या तुमच्या क्लायंट होत्या, पण याला पुरावा काय आहे की शांता कदम या तुमच्या क्लायंट होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट चैतन्य गडकरी, शांता कदम यांनी त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात केलेली जी फाईल आहे ती जज साहेबांना द्या आणि ते पेपर जे आहेत ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांनासुद्धा दाखवा, त्यांनाही पाहण्यासाठी फाईल द्या. म्हणजे शांताने डिवोर्स फाईल केलेली होती, हे पेपरसुद्धा अर्जुनकडे असतात आणि ते पेपर दाखवण्यासाठी अर्जुन सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात तेव्हा मात्र अर्जुनने आता ठरवलेलंच आहे की या माणसाची पुरती वाट लावायची. अर्जुनला माहिती असतं की अर्जुन काय बोलतोय आणि कशा पद्धतीने बोलतोय. अर्जुनला खात्री आहे अर्जुनने आजपर्यंत जे काही केलेलं आहे ते प्रामाणिकपणे केलेलं आहे. आता चैतन्यने त्या फाईल कोर्टाच्या समोर दिलेल्या असतात. जेव्हा शांता कदमने तिच्या नवऱ्याच्या म्हणजे नवनाथच्या विरोधात डिवोर्स फाईल केलेले आहे, नवनाथच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली आहे, ती सगळी फाईल जेव्हा चैतन्य देतो तेव्हा मात्र निरंजन प्रभू आणि जज साहेब पाहतच राहतात. ॲडव्होकेट निरंजन प्रभूला याबद्दल काहीच माहिती नसतं. प्रियाची तर आता वाटच लागलेली असते, कारण तिला ज्या गोष्टी माहीतच नाही आहेत
त्या अर्जुनने आता काढलेले असतात आणि प्रियाला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, अजून तर भरपूर आहे, आगे आगे देखो होता है क्या. तर प्रिया मात्र पाहतच राहते. अर्जुन म्हणतो की आता मला काही साक्षीदार कोर्टाच्या समोर सादर करायचे आहेत. ते म्हणजेच पहिला साक्षीदार शांता कदम यांचा नवरा. आता शांताच्या नवऱ्याला सगळ्यांच्या समोर आणायचं असतं आणि त्यासाठी अर्जुनने आता शांताच्या नवऱ्याला कोर्टासमोर आणण्याची परवानगी मागितलेली असते. मग अर्जुन शांताचा नवरा नवनाथ कोर्टासमोर येतो. नवनाथला प्रश्न विचारले जातात. नवनाथला विचारलं जातं, या बाईला ओळखता का, ही बाई कोण आहे. नवनाथ सांगतो, शांता माझी बायको. हां. अर्जुन पुढे बोलायला सुरुवात करतो. तेव्हा नवनाथ मात्र म्हणतो, मीच तिला हाकलून दिलं, काय कामाची नव्हती. ती जर राहिली असती ना, खूनच केला असता मी तिचा. बरं झालं नाही निघाली. गळा दाबला, पॅकाटात एक लात घातली आणि काढलं बाहेर तिला. अर्जुन म्हणतो, पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. शांताचा नवरा दारूच्या नशेत आहे, तो तिला मारहाण करतो. आणि मग अर्जुन म्हणतो, तुम्ही तिला मारहाण करायचा. तो म्हणतो, माझी बायको आहे, काय बी करेल मी, मारेल बी आणि लाडबी करेल. आता मात्र शांताच्या नवऱ्याचे हे शब्द ऐकून कोर्टात आता जे काही अर्जुनवरती आरोप लावलेले आहेत ते चुकीचे आहेत हे जवळजवळ सिद्ध होत असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की आता पुढची गोष्ट. त्यावेळेस ॲडव्होकेट निरंजन प्रभू येतात आणि ते म्हणतात की मला काही प्रश्न इन्स्पेक्टर पाटेकर यांना विचारायचे आहेत. मग इन्स्पेक्टर पाटेकर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यासाठी इन्स्पेक्टर पाटेकर यांना बोलवलं जातं. इन्स्पेक्टर पाटेकर तिथं आलेले असतात आणि त्यांच्यावरती आता प्रश्नांचा भडीमार सुरू होतो. ज्या गोष्टीचा विचारही केलेला नव्हता त्या गोष्टी घडत असतात, त्यामुळं प्रियाची वाटच लागत असते. आता इन्स्पेक्टर पाटेकरांना बोलवलेलं असतं आणि इन्स्पेक्टर पाटेकरांना प्रश्न विचारले जात असतात. मग इन्स्पेक्टर पाटेकरांना निरंजन प्रभू प्रश्न विचारतात की नक्की काय घडलं ते सांगा. आता निरंजन प्रभू मी प्रश्न विचारल्यानंतर पाटेकर बोलायला सुरुवात करतात. त्या दिवशी मी जात होतो माझ्या एका कामासाठी आणि नेमकं त्याच वेळेस मला ॲडव्होकेट सुभेदार यांची गाडी जाताना दिसली. पण ॲडव्होकेट सुभेदार यांच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. मी त्यांना खूप बोललो पण त्यांनी सुरुवातीला आर्ग्यू केलंच नाही आहे. ते मान्य करायला तयारच नव्हते. जेव्हा मी त्यांना म्हटलं मी गाडीच्या पाठीमागे जाऊन चेक करेल, मग त्यांनी पावती फाडली. आता हे असं घडलंच नव्हतं प्रेक्षकांनो, हे तर आपल्याला माहितीच आहे. मग घडलेला सगळा प्रकार सांगितला जातो. नक्की काय घडत होतं, कशा पद्धतीने घडत होतं, या सगळ्या गोष्टी आता सांगितल्या जातात. मग अर्जुन पुढे येतो. अर्जुन म्हणतो की मला काही गोष्टी कोर्टाच्या समोर द्यायच्यात. मग अर्जुनने एक रेकॉर्डिंग आहे ते कोर्टाच्या समोर दिलेलं असतं. जज साहेबांना ते रेकॉर्डिंग ऐकायला अर्जुन देतो आणि मग जज साहेब ते रेकॉर्डिंग ऐकतात आणि म्हणतात की मला डिटेलमध्ये सांगाल का ह्यात सगळ्याचा काय अर्थ आहे. अर्जुन म्हणतो की मी कोर्टाकडून खास परमिशन घेतली होती. या केसची अपडेट घेण्यासाठी मला एक रूम हवी होती. तर या इन्स्पेक्टर पाटकरांनी त्या रूमच्या टेबलखाली एक मोबाईल रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलेला होता. त्या मोबाईलचा वापर करून त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की आमच्यामध्ये तिथं काय बोलणं होतं आणि त्यासाठी त्यांनी तो मोबाईल तिथं ठेवलेला होता. ते रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये. यासाठी मला कॉन्स्टेबल माने यांना बोलवण्याची परवानगी देण्यात यावी. आता मात्र प्रिया आणि ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात, कारण त्यांचं पितळ उघडं पडणार असतं. प्रियाला मात्र एक गोष्ट कळत नसते की शांताच्या नवऱ्यालाच का आणलं जातं आहे.
आता हवालदार माने तिथे येतात. हवालदार मानेंना प्रश्न विचारले जातात. हवालदार मानेंना पुढचा प्रश्न विचारलेला असतो. मग हवालदार माने तिथं आलेले असतात. ते उत्तर देतात. नक्की काय झालं होतं, तुम्हाला कसं कळलं की हा मोबाईल तिथं आहे? हवालदार माने सांगतात की मी आणि आमच्या एका सहकाऱ्याला बोलताना पाहिलं. तो सहकारी बोलत होता आणि त्या सहकारी आणि इन्स्पेक्टर पाटेकर यांचं बोलणं चालू होतं. त्यांनी असं ठरवलेलं होतं की जे काही बोलणं होईल ते ऐकायचं आणि त्यानंतर अर्जुन सुभेदारला अडकवायचं, म्हणजे ते पुरावे अर्जुन सुभेदारला मिळू द्यायचे नाहीत. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि मग मात्र इथे वाट लागत असते, ती म्हणजे पाटेकरची. पाटेकरने ज्या पद्धतीने अर्जुनचा गेम करायचं ठरवलेलं होतं, तिथं मात्र पाटेकरची वाट लागायला सुरुवात होती. अर्जुन म्हणतो, आणखी एका साक्षीदाराला मला कोर्टामध्ये इथे बोलवायचं आहे साक्ष द्यायला. मग त्या साक्षीदाराला बोलवलं जातं. तो साक्षीदार म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून सायली सुभेदार असते. मग सायलीला बोलवलं जातं. सायलीला विचारलं जातं की त्या दिवशी तुम्ही कुठे होता? सायली सांगते की त्या दिवशी आम्ही आईस्क्रीम पार्लरमध्ये दोघंही आईस्क्रीम खायला गेलेलो होतो. हे ऐकल्यानंतर मात्र आता निरंजन प्रभू म्हणतात की आता ही त्यांचीच बायको आहे, म्हणजे नवऱ्याचीच साथ देणार ना ती. त्यावरती अर्जुनकडे आणखी उत्तर असतात. निरंजन प्रभूला बहुतेक माहीतच नाही आहे की ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलेले होते त्या आईस्क्रीम पार्लरमधलेही काही पुरावे दिले जाऊ शकतील. पण निरंजन प्रभूला असं वाटतं की नाही, असं काही होणार नाही आहे. मग अर्जुन त्या आईस्क्रीम पार्लरचे जे मॅनेजर आहेत शेखर यांना बोलवतो. मग त्यांना विचारलं जातं की तुम्ही मला कधी पाहिलेलं आणि तुम्ही मला ओळखता का? त्यावरती शेखर सांगतात की हो, परवा तुम्ही आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला आलेला होतात. मग अर्जुन म्हणतो, तुमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये CCTV कॅमेरा आहे का? मला त्याचं CCTV फुटेज मिळेल का? तेव्हा ते सांगतात की नाही, आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये अजून CCTV कॅमेरे बसवलेले नाही आहेत, त्याचं काम सुरू आहे. पण आमच्या आईस्क्रीम पार्लरच्या बाहेर एक दुकान आहे, तिथं CCTV कॅमेरा आहेत आणि त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये आमच्या दुकानातलं फुटेज दिसतं. ते CCTV फुटेज मी तुम्हाला देतो आहे. मग ते फुटेज कोर्टाला दिलं जातं. त्यानंतर जयेशला बोलवलं जातं. जयेशला अर्जुन विचारू लागतो की तुम्ही शांताबरोबर त्या दिवशी तिथे गेला, नक्की काय झालं? जयेश सांगायला सुरुवात करतो, मी त्या दिवशी शांता मावशींबरोबर तिथे गेलो. शांता मावशी आत गेल्या आणि त्याचबरोबर मी बाहेर थांबलो होतो. मग घडलेली सगळी घटना तो सांगू लागतो. एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने माझ्या डोक्यात मारलं. मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर मला नाही माहिती, त्याच्या आधी मी तुम्हाला मेसेज केलेला होता आम्ही तिथं पोहोचलो आहे म्हणून. मग आता ॲडव्होकेट निरंजन प्रभू यांना प्रश्न विचारायचे असतात जयेशला, म्हणजे त्यांनासुद्धा जयेशची उलट तपासणी घ्यायची असते. मग ते जयेशला प्रश्न विचारायला येतात. जयेशला विचारतात, तुम्ही तिथं पांघरून वगैरे घेऊन का गेलेलात आणि लपून छपून रात्रीच्या वेळी जायची काय गरज होती? तेव्हा तो सांगतो की जो शांता मावशीचा नवरा आहे नवनाथ कदम, याच्यापासून धोका होता आणि आम्ही जर दिवसा वगैरे तिथं गेलो तर त्याला कळेल आणि तो कोणत्याही वेळी शांता मावशींना मारायला येईल. या एका गोष्टीसाठी आम्ही रात्रीच्या वेळी आणि पांघरून घेऊन गेलेलो होतो. प्रियला प्रश्न पडतो, हा माणूस खोटा का बोलतोय? हा का सांगत नाही आहे? आमच्याबद्दल का सांगत नाही आहे? म्हणजे अर्जुननेच हे सगळं करायला लावलंय तर? आणि अर्जुन तर जेलमध्ये होता तरी त्याने एवढे पुरावे गोळा केलेत. अर्जुन सायलीने या स्पीडनं जर पुरावे गोळा करायला सुरुवात केली तर मला असं वाटतंय की 2च दिवसात त्यांना कळेल की हा खून मी केलेला होता. अगं प्रिया, एवढं वाटायची गरजच नाही आहे, कारण अर्जुन सायलीला ऑलरेडी माहिती आहे की हा खून तू केलायस. इकडे मात्र आता निरंजन प्रभू प्रश्न विचारत आहेत तेव्हा तो बरोबर उत्तर देत असतो. शांता मावशींच्या नवऱ्याच्यापासून जीवाला धोका होता. मग तू ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार या सगळ्याची अपडेट त्यांना देत होता? तो म्हणतो की हो,
पण त्यानंतरचे जे कॉल मेसेज आहेत ते मी केलेले नाही आहेत. कदाचित मला ज्या माणसाने मारलं त्याने ते कॉल मेसेजेस केलेले आहेत. इथे स्पष्ट होतं. अर्जुन म्हणतो की कोर्टाच्या समोर एवढे पुरावे आता सादर झालेले असतात. जयेश त्याचबरोबर बऱ्याच साक्षी पुरावे सादर केलेले असतात. मग कोर्ट सांगतं की एकच गोष्ट इन्स्पेक्टर पाटेकर यांना कळलेली होती आणि ती म्हणजेच की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये डेड बॉडी सापडलेली. त्या व्यतिरिक्त ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना खून करताना प्रत्यक्षदर्शी कोणीही पाहिलेलं नाही आणि पुरावे तेवढे नाही आहेत. त्यामुळं त्यांची ही कोर्ट जामिनावरती सुटका करत आहे. उद्या सुनावणी 4 वाजता होणार आहे. त्यावेळी त्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी ठोस पुरावे द्यावेत. तेवढ्यासाठी हे कोर्ट आजची कारवाई इथेच थांबवत आहे. आजची जे कोर्ट आहे ते थांबलेलं आहे. सगळेजण बाहेर येतात. कल्पनाला खूप आनंद झालेला असतो. आज पहिल्या दिवशी तुझी जामिनावरती सुटका झाली. खरंच खूप बरं झालं अर्जुन. मी देवईला साकडं घातलं होतं. देवईने माझं मागणं मान्य केलेलं आहे. असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. मग पत्रकार तिथं आलेले असतात. म्हणजे प्रियाने पुन्हा एकदा माती खाल्लेली असते. पत्रकार तिथं आलेले असतात आणि पत्रकार तिथं आल्यानंतर पत्रकार आता प्रश्न विचारू लागतात. पत्रकारांनी अर्जुनला प्रश्न विचारून भांबावून सोडलेलं असतं. तुम्ही कायद्याच्या पळवाटा वापरून स्वतःची जामिनावर सुटका केलेली आहे का? हे सगळं काय घडतंय? अर्जुनने तर एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता की मी क्रिमिनल लॉयर आहे. उलट मी दिवसाढवळ्या का घेऊन गेलो असेल? जर रात्री खून केलेला होता तर मी रात्रीच ती डेड बॉडी लपवू शकलो असतो ना. मग हे सगळं मला दिवसाढवळ्या करायची गरज काय होती? अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि नेमकं त्याच वेळेस आता या सगळ्या गोष्टींमध्ये पर्दाफाश झालेला असतो. सायली तर म्हणते की मला कळतच नाही आहे, एखाद्या व्यक्तीने जामिनाला अप्लाय केलेला नसताना त्याला जामीन मिळालेला आहे आणि तरीही तुम्ही त्याला विचारताय की हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? असे अनेक पुरावे तिथं दिले जात असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता जयेशने त्या माणसाला पाहिलेलं आहे. तर जयेशने त्या माणसाचं स्केच काढलं जावं त्याच्याकडून ती माहिती घेऊन आणि त्याचबरोबर तो जो कोण आहे त्याला शोधण्यात यावं. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजेच की जो नवनाथ कदम आहे त्यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न उभा राहतो. अर्जुन सायली विचार करत आहे. स्केच तयार झालेला आहे. इन्स्पेक्टर सावंत यांना कळलेला आहे. हा तर संतोष लांडगे आहे आणि हा आत्ता लोणावळा पोलिसांच्या ताब्यात आहे. तर हे सगळं जेव्हा घडत असतं त्यावेळेस अर्जुन सायली विचार करत असतात आता तो लोणावळ्यात आहे तर आपल्याला लोणावळ्याला गेलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर काही गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे. पण तिथं जाणारी व्यक्ती ही तडफदार पाहिजे, खंबीर पाहिजे, स्पष्ट वक्तेपण पाहिजे तिच्याकडे. तेव्हा मात्र सायली म्हणते अशी एक व्यक्ती आहे माझ्यासमोर आणि आपल्या सर्वांच्या समोर. कोर्टात तिच्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाच्या बाहेर तिचा नाद करायचा नाही. अर्जुन आणि चैतन्य म्हणतात ऊर्जा म्हणजेच ऊर्जा तिथे जाणार हे ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे महिपत आणि नागराज यांचा प्लॅन ठरलेला असतो. महिपत म्हणतो तू जर मला इथून बाहेर काढू शकला नाहीस तर तू इथून पळून जायचं, हे त्यांचं ठरलेलं असतं. आता प्रिया पुढचा प्लॅन करत आहे. काही झालं तरी उद्या अर्जुन ह्या केसमधून बाहेर सुटता कामा नये, तो बाहेर पडता कामा नये, त्याची सुटका होता कामा नये. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायली कशा पद्धतीने प्रियाची वाट लावणार ते आपण पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.